संपूर्ण देशात दुसऱ्या स्थानावरती येऊन देशाचे नेतृत्व करणारे खेळाडू बनवणारे माध्यम संपूर्ण नवी मुंबई, पनवेल आणि उरण मध्ये हायरॉक्स या संस्थेमार्फत उभे राहणारे पहिले अत्याधुनिक फिटनेस लॅब म्हणजेच उरणमधील बोकडविरा या ठिकाणी गेल्या 8 वर्षापासून अविरतपणे सुरू असलेले अजिंक्य पॉवर फिटनेस क्लब हे 3 वर्षांपूर्वी अजिंक्य पॉवर फिटनेस वेअरहाऊस मध्ये रूपांतर झाले। हे 3 वर्षांपूर्वी अजिंक्य पॉवर फिटनेस वेअरहाऊसमध्ये रूपांतर होऊन जागतिक कीर्तीचे खेळाडू बनवणारे एक माध्यम बनले आहे। या अजिंक्य पॉवर फिटनेस वेअरहाऊसमध्ये देश पातळीवरती आपले कर्तव्य दाखवून मृण्मय पाटील हिने दुसरा क्रमांक पटकावला, तर सूरज ठाकूर या तरुणाला रिले या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त करून देणारा हा वेअरहाऊस उरण तालुक्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत अजिंक्य पॉवर फिटनेस वेअरहाऊसचे मालक तथा प्रशिक्षक अजिंक्य पाटील यांनी व्यक्त केले आहे। हायरॉक्स ट्रेनिंग क्लब माझ्या नजरेत हा एकच आहे सध्या नवी मुंबईमध्ये जिथे ही ट्रेनिंग केली जाते आणि होते। इवन मुंबईमध्ये पण काही हायरॉक्स ट्रेनिंग क्लब आहेत, बट आपल्या जिमनी पार्टिसिपेट केला ज्यामध्ये 1600 कंटेस्टंट्स होते टोटल इंडियामधून आणि 400 प्लस जिम्सचे पार्टिसिपेंट्स होते। इतके कंटेस्टंट आले तर त्यांचे जिम्स जे होते ते 400 प्लस होते आणि त्यात देखील आपली जिम ही सेकंड आली आहे। फर्स्ट नंबरला गोव्यामधली एक जिम आहे, सेकंड नंबरला आपण आहोत आणि थर्ड नंबरला दिल्लीमधली एक कॅल्फंग म्हणून जिम आहे। तर अशी ती बॅटल ऑफ जिम झाली होती, त्यात देखील आपण जिंकलेलो आहे। पहिले तर माझं नाव समीर म्हात्रे, वय दिसत नाही तुम्ही बोलता पण नाही तसं नाही आहे, माझं वय खरोखर 50 आहे। आता माझं 51 चालू आहे। फिटनेस म्हणजे काय तर बॉडी बिल्डिंग लहानपणापासून आम्ही करत होतो। मसल दिसले, थोडंसं टी शर्ट वगैरे घालून मिरवायला मिळालं की बरं वाटेल असं वाटायचं, म्हणून आम्ही जिम करायचो पहिले लहान असताना। पण तेव्हा काय उरणमध्ये त्याचा कन्सेप्ट नव्हता, माहीत नव्हता। कालांतराने फिटनेस हा फक्त आपल्याला आपल्या लाईफस्टाईल असावा अशी इच्छा झाली होती। तेव्हाच मी अजिंक्य पॉवरला जॉईन झालो, म्हणजे 8 वर्ष झाली आज मला। ऑब्स्टॅकल रेस काय असतं आणि कसं असतं हे मी थोडंसं टी व्हीवरती किंवा असं सोशल मीडियावर बघितलेलं, पण आपल्या उरणमध्ये तसा स्कोप नव्हता। पण अजिंक्यमुळे मला ती संधी मिळाली। अजिंक्यकडनं मला ती ट्रेनिंग मिळाली जी मला गरजेची होती आणि ज्याची मला थोडीशी इच्छा होती आणि त्यामुळे मला ऑब्स्टॅकल रेसमध्ये पार्टिसिपेट करता आलं। एक 8 वर्षापूर्वी मी डेव्हिल सर्किट म्हणून एक ऑब्स्टॅकल रेस आहे ज्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं। फर्स्ट टाईम आलो होतो अजिंक्यकडे, अजिंक्यनी मला चांगली ट्रेनिंग दिली। 2च महिने मिळालेले आम्हाला ट्रेनिंगला, यावर्षी चांगला स्कोप पण झाला माझा। मग तिथून माझी जर्नी सुरू झाली। तर 3 मेला हायरॉक्सची कॉम्पिटिशन झालेली नस्को गार्डनला, त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं। सो हा एक वर्कआउट आहे जो आपल्याला कमीत कमी टाईममध्ये कंप्लीट करायचा असतो। सो त्याच्यामध्ये 8 किलोमीटर धावायचं असतं, बट प्रत्येक 1 किलोमीटर नंतर आपल्याला एक ऑब्स्टॅकल असतो। सो 1 किलोमीटर रन, 1 किलोमीटर ऑब्स्टॅकल असं 8 वेळा हे आपल्याला जेवढ्यात लवकर करायचं असतं। ते त्या हिशोबाने आपली रँकिंग्स येतात आणि माझ्या एज कॅटेगरीमध्ये म्हणजे 16 to 24 मध्ये माझा सेकंड रँक आला। माझ्यासाठी ही सुवर्ण संधी बोललं तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण हे मी विचारही नव्हते केलं की इंडियासाठी इंडियाकडून खेळेन, इंडियाला रिप्रेझेंट करेन एवढे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती। आणि आता मला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटली। हायरॉक्स एशियन चॅम्पियनशिप ही सिंगापूरमध्ये होणार आहे 29 तारखेला, तिथे मी पार्टिसिपेट करून प्रयत्न करणार आहे, माझं फुल आउट देऊन, माझं बेस्ट देऊन इंडियाला जिंकून।